भगवान भोलेनाथजी पुढे निघाले आणि भगवान भोलेनाथजी पुढे निघाल्यानंतर आता मैनावतीने आपल्या मुलीला जवळ घेतले. मैनावतीने आपल्या मुलीला पार्वती मैयाला जवळ घेतलं आणि समजावून घालायला लागतात. म्हणे बघ, आता तुझं लग्न झालंय ग, आता तुझं लग्न झालंय, आता तुला सांभाळ करावं लागेल, सांभाळून राहावं लागेल बरं का. आतापर्यंत होती तू आमची होतीस, आतापर्यंत होतीस तू आमची होतीस, त्यावेळेस हरकत नाही, तू काहीही जरी केलं तर काही हरकत नाही, परंतु आता तू परक्याची होशील. परक्याची नवे नवे परक्याची झाली, दुसऱ्याची झाली तू आता. म्हणून जरा सांभाळ स्वतःला, स्वतःला सांभाळ. तुझे सासू सासरे सर्वांची सेवा कर बरं का, सर्वांची सेवा कर. रडायला लागल्या पार्वती मैयाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा जायला लागल्या. पार्वती मैया रडायला लागतात. प्रिय सज्जन मायबाप, हिमालय राजा आतमध्ये आहेत, मुलीची विदाई होत आहे. मनाला सहन झालं नाही, हिमालयाच्या मनाला सहन झालं नाही. हिमालय राजानी दारातूनच डोकावून पाहिलं. ज्या मुलीला एवढं केलं, ज्या मुलीला एवढं सांभाळलंय मी बाबा, आज ती मला सोडून जात आहे, आज ती मला सोडून जात आहे. हुंदके देव देव हिमालयची रडत आहेत, हुंदके देव देव हिमालयची रडत आहेत. प्रिय सज्जन मायबाप, मैनावती रडायला लागते. हो, आपली मुलगी निघाली, तू आपली मुलगी निघाली, मी बोलून जाईल. प्रिय सज्जन मायबाप, जीवनामध्ये जर सर्वात मोठं दुःख होत असेल तर जेव्हा आपली मुलगी विदाई होते ना, ते सर्वात मोठं दुःख आहे बा. प्रिय सज्जन मायबाप, अरे ज्या मुलीला एवढे केलेलं असते, रात्रंदिवस ती मुलगी आपल्या अंगा खांद्यावर खेळलेली असते, आणि ती मुलगी ज्या वेळेला लग्न वयात येते, विवाहाच्या योग्य होते बाबा, त्यावेळेला तिचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर विवाहाच्या अगोदर तर एवढा आनंद असतो आईला वडिलांना, माझ्या मुलीचं लग्न आहे, ये जा बरं, याल बरं माझ्या मुलीच्या लग्नाला, याल बरं दादा, याल माझ्या मुलीच्या लग्नाला, माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला. सर्वांना विनंती करतो तो वडील, ती आई. लग्न थाटामाटात लग्न लागते, त्या वडिलांना विचारून पाहता, वडिलांच्या मनाचा विचार करा. प्रिय सज्जन मायबाप, ज्याला मुलगी असेल ना त्यालाच माहित आहे मुलगी जाण्याचं दुःख. प्रिय सज्जन मायबाप, त्यालाच माहित आहे मुलगी जाण्याचं दुःख. ती मुलगी जेव्हा आपल्या सासरकडे जायला निघते तेव्हा मागे मागे वळून पाहते, आई येते बरं, आई येते बरं. वारंवार सांगायला लागते. आणि सांगू का प्रिय सज्जन मायबाप, ज्या मुलीला एवढं हृदयाच्या तुकड्याप्रमाणे तुम्ही वागवता ना, हृदयाच्या तुकड्याप्रमाणे वागवता, दुधाच्या साईप्रमाणे सांभाळता प्रिय सज्जन मायबाप, आणि ती मुलगी एक दिवस तुम्हाला सोडून जाते. आई येते ग, येते ग आई, येते. हा, ती आई हुंदके देव देव रडते. बेटा चांगली राहशील बरं, चांगली राहशील बरं बेटा. हो आई येते.
वडिलांकडे आतमध्ये जाते. अगं मला माझे बाबा दिसत नाही ग, माझे बाबा दिसत नाही ग मला. अगं माझे बाबा मला दिसत नाही ग. धुंदके देव देव रडते, धुंदके देव देव रडते. नाही ग बाबा, येते बरं, सांभाळतो स्वतःला, सांभाळता बरं. कारण त्या मुलीची